नमस्कार मित्रांनो, माझं नाव कालेश काशीनाथ ओहोळ, पाडळी रांजणगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज आमचे वडील दिवंगत काशीनाथ नामदेव ओहोळ यांची इच्छा होती की त्यांनी विहीर खोदावी, परंतु काळाच्या पडद्याआड ते गेल्यामुळे आज आम्हाला तो योग आलेला आहे। त्यासाठी आम्ही श्रीरामपूरचे प्रसिद्ध पानाडी घोरपडे साहेब यांना फोन केला होता। ते वेळ नसल्यामुळे फार बिझी होते, परंतु रिक्वेस्ट केली की एकदा गाठ घेऊन जा। संध्याकाळच्या 6 वाजता त्यांनी आम्हाला वेळ दिला होता। वेळ दिल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता ते वेळेत पोहोचले। आल्यानंतर काडोळाच्या एका ठिकाणाहून वावराच्या 500 मीटर अंतरावरून त्यांनी आम्हाला हातानेच एक बोट करून दाखवलं की हे विहीर आहे। विहिरीचा पॉईंट जवळ आल्यानंतर 2-3 पद्धतीने चेक केला। 28, 24, 28 आणि 38 फुटाला पाणी सांगितलं। त्याप्रमाणे आम्ही ते मान्य करून विहिरीचा पॉईंट करण्यासाठी सुरुवात केली। आता तुम्हाला विहीर दाखवतो। विहीर पहा, एकदा पाणी पहा विहिरीचे। विहीर पूर्ण 50 फूट खोल झालेली आहे। पहिला झरा 24 फुटावरती लागलेला असून आज पाणी विहिरीचे वरून 7 फुटावरती पाणी आहे। विहिरीचे सध्या रिंगचे काम चालू आहे। पूर्ण शेजारी ड्राय परिसर आहे, कुठेही पाण्याचा एकही थेंब नाही। परंतु आज ईश्वराच्या कृपेने घोरपडेसारखे आम्हाला दैवी माणूस लाभले आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला ही पाणीसारखी लक्ष्मी मिळाली। तत्पूर्वी आमचे 7 बोर फेल आहेत आणि 8व्या विहिरीचा हा प्रयत्न केला होता। एकदम महत्त्वाचा प्रयत्न झालेला आहे। घोरपडे सरांनी दिलेला पॉईंट आहे। हा पॉईंट एकदम काहीही न कशावरतही न पाहता डायरेक्ट येऊन हाताने त्यांनी उभं राहून त्या जागी उभे राहून सांगितलं होता। त्यामुळे ईश्वराच्या कृपेने आम्ही फार आनंदी आहे। भरपूर पाणी लागलेलं आहे आणि आम्ही फार समाधानी आहे। एवढं आनंदाचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, आज विहिरीत इतकं पाणी आहे, हे पाणी पाहूनच मनात फार मोठा आनंद होत आहे।